कमीत कमी कुठल्याही फील्डमध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर चालू करताय, फक्त मिनिमम 2 वर्षाचा तरी एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये घ्या. जोपर्यंत मला माझ्या हिशोबाने पॅकेज मिळत नाही त्या लाखाचा, तोपर्यंत मी बघत राहणार. पण त्यामध्ये कुठतरी टाइम जातोय, डिले होतोय, त्याबद्दल काय सांगा? फ्रेशर स्टुडंट्सला मला सर्वांना हेच सांगायचं आहे की असं नाही की तुम्ही IT करिअरमध्ये तुमच्या पॅकेज बद्दल चूजी राहू नका. मी म्हणेल तुम्ही नक्की राहा, पण त्याची योग्य वेळ कोणती आहे हे तर ओळखा. आपण कॉलेजमधनं डिग्री घेऊन पासआउट झालोय, स्किल अपग्रेड केले, तर आपल्यासारख्या पण बाकीच्या हजारो लोकांनी केलेलं आहे. मग तुमचे जे पॅकेजचे एक्सपेक्टेशन आहेत, अवास्तव मी ज्याला म्हणतो, नॉर्मल असायला हरकत नाही, अवास्तव असतील तर ते कंपनी का देईल? कंपनी दुसऱ्या कॅन्डिडेटला हायर करेल. मग आपण चांगलं पॅकेज मिळवायचंच नाही का? आपण आयुष्यात ग्रो करायचंच नाही का? तर नक्कीच करायचं. त्याची स्टेप आहे, त्याची वेळ आहे. कोणती? कमीत कमी कुठल्याही फील्डमध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर चालू करताय, फक्त मिनिमम 2 वर्षाचा तरी एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये घ्या. मग त्याच्यानंतर तुम्ही चूजी राहा तुमच्या पॅकेज बद्दल, की आता मला 2 वर्षाचा या फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे, कमीत कमी आता मला एवढं मिनिमम पॅकेज पाहिजे. तेव्हा नक्की चूजी राहा आणि कंपनीज तेवढं पॅकेज देतात.